नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमचं मेट्रो न्यूजमध्ये. आजच्या हेडलाईन्सकडे वळूया. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील श्रीहर्ष उपाख्य यश श्रीहरी हब्बू हा जिल्हा परिषद शाळेचा चौथीतील विद्यार्थी गुरुवारी 12 मार्च रोजी दुपारी पोहण्यासाठी निघालेले त्यांचे काका व काकांच्या मित्रांसोबत कासेगाव हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील एका दगडखाणीकडे गेला होता. त्यास काठावर बसून सर्वजण पोहत थोड्या अंतरावर गेले असताना काठावर बसलेला यश पाण्यात पडून बुडाला. प्रारंभी पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न झाला, त्यात तो हाती लागणार नाही. या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली. गुरुवारी दुपारपासून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली यशची शोध मोहीम सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून पोलीस निरीक्षक घोडके, पोलीस निरीक्षक देशपांडे, WPSI डोंगरी तोट सुपे मॅडम, तलाठी हुडेवाले, सर्कल माळी, तहसीलदार किरण जगदाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, ASI बानेवाले घटनास्थळीच आहेत. यशच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले, अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी रावसाहेब मगर, चालक मिलिंद सुरवसे, फायरमन सचिन लोकरे, राजू चिंता, संकेत कुंभार आणि महेश गेंड पाण्यात बुडालेल्या यशचा शोध घेत आहेत. स्थानिकचे ओंकार भोजने, सचिन गरड यांच्याकडील उपलब्ध कॅमेरे पाण्यात सोडूनही पाहिले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले यांनी त्यांच्याकडील उच्च दर्जाच्या कॅमेरा जवळपास 780 फुटावर अधिक खोलवर सोडून पाहिले. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेली शोध मोहीम सकाळी सुरू झाली तर सायंकाळपर्यंत सुरू असते. शनिवारी सकाळपर्यंत यशला शोधण्यात सर्वांना जणू अपयश आले होते. शनिवारी सकाळपासून बोटीच्या मदतीने अग्निशमन दलाचे जवान यशचा शोध घेत आहेत. पाण्यात खोलवर गळ सोडूनही पाहिलं जात आहे. त्यांच्या आजवरच्या कामातील अनुभवांच्या अनुषंगाने असलेल्या सर्व शक्यता पडताळून त्याचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही दिवस आपण आपत्कालीन बोटीच्या माध्यमातून त्याचबरोबर कॅमेरा वगैरे टाकून आपण बघितलं, पण अद्याप काही शोध लागलेला नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा धाराशिवरून पण तहसीलदार साहेबांनी मागवून दिला होता. त्याचा पण काही फारसा परिणाम झालेला नाही. खाण प्रचंड खोल आहे, त्यामुळे अद्याप खाडीचा तळ आतापर्यंत कॅमेराला सुद्धा लागलेला नाही. या ठिकाणी महसूलचे मंडलाधिकारी, तलाठी, त्याचबरोबर बीट अंमलदार, हुडेवाले साहेब, बाणेवाले साहेब वगैरे हे सुद्धा 2 दिवस झाला हजर आहेत. आणि त्याचबरोबर कासेगावची काही तरुण मंडळीसुद्धा या ठिकाणी मदत कार्यामध्ये आहेत. आज 3रा दिवस आहे. अद्यापर्यंत मृतदेह काय पाण्यावर आलेला नाही.